कॉर्नर स्थित कोजेंट कंपनीच्या कार्यालयात आज आलेलो आहे। नागपूर स्थित मुलगी आज उदरभरणासाठी नाशिकला आलेली आहे। तिची सर्व प्रकारे हॅरेसमेंट होते। या वेठबिगारीची ती बळी आहे। तिची सुटका करताना कोजेंट कंपनीला तिचे 12,000 रुपये कमी पडलेले आहेत। तिच्यावर एवढी वेळ येऊन सुद्धा कोजेंट कंपनी काय म्हणते आणि या कंपनीच्या विरोधामध्ये सगळ्या तरुणींनी थोबड्यावर फेकून मारू आम्ही। धिक्कार आहे या कोजेंट कंपनीचा। सर तुमच्या अंडर चालू आहे सगळं। गाडी बोलून घ्या ना आता। आपली गाडी खाली आहे ना, मग घेऊन टाका ना। महिला कर्मचारी आहेत आपल्याकडे। चर्चा करताय कोण आहे ते उद्याचा वरिष्ठ सगळे घ्या म्हणा। काय वरिष्ठ नाही, दोन आहेत ना, इथे झालाय। वरिष्ठांना ते 4 लोक ऑलरेडी कधीचे सांगताय ते 4 नावं। ते 4 नावं इथे बसवत नाही। यांची सेक्शुअली हॅरेसमेंट नाशिकमध्ये झालेली आणि नाशिक मधले जे जबाबदार आहेत ना त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे तो गुन्हा। ते बिलकुल आम्ही ऐकणार नाही। आणि त्या 3 पोरी पण लागतील। आम्हाला 2 कॉल पेंडिंग पडले, आम्ही जातो। तुम्ही येऊन जा पोलीस स्टेशनला, कारण 112चे कॉल आहे, अर्जंट राहतं प्रत्येक ठिकाणी। 8 मिनिटात जावं। नाही सरकारवाडा पोलीस स्टेशन तुम्ही पण या आणि तुम्ही पण या। ओके ओके डन। तुम्ही नाही तुम्ही थांबा ना। बाकी जिनका काम नहीं है वो सब निकल जाओ इधर से। सर काय परत एकदा तेच सांगतोय पुन्हा, हे मुलींनी जर खोटे अलिगेशन त्यांच्यावर लावले ना आम्ही यांना पण हे करायला किती सिंपल आहे। पहिल्या मिनिटापासून काय बोलतोय, पहिल्या मिनिटापासून तेच लग रहा है यार ये वैसे लोग नहीं कि हाथ भी उठाएंगे किसी के ऊपर, वैसे वाले लोग नहीं बात नहीं करेंगे। सोडून दे बिलकुल नाहीये, पण माझे पण काही कंपनीचे रूल आहे। तुम्ही जर असं आले आणि हे करताय तर मी तसं नाही करू शकत। तुम्ही हे गोष्ट खाली केली असते ना मॅडम, लेकिन वर्गणी मागणी थोडी आहे। आता तुम्ही तुमच्या आपसात बोलू नका। कूल मॅडम, मी या 2 मॅडम आणि मी बोलतो, शांत राहा सगळे। हा अभी जिसके लिए बाकी सब बाहर निकलो, मैं बोल रहा हूं। आपले माणसं थांबा। हा त्या तिघी विक्टीम बोलवा इकडे। तुम्ही इकडे या। त्या तिघी बळी बोलवा। तीसरी कुठे? चतुर्वेदी सर लेने गए उनको। चौधरी सर चलो तुम दोनों बाहर आगे निकलो। सर पानी हाय, मी पितोय भरपूर। त्या तिघी गेल्या का? इकडे या तुम्ही, इकडे या। कुठे त्या? बाकी दोनों का है? एक को लाती। कौन सी गाड़ी आना गेला? इतनी क्या जल्दबाजी थी? ठीक आहे, काय म्हणणे आता सांगा तुमचं। म्हणणं एवढंच आहे, जे त्यांची कंप्लेंट आहे ती मी लिहून घेईन। जर त्या 1 डे रिझाईन करून गेल्या, आम्ही कसं इन्व्हेस्टिगेट करणार? तुम्हीच म्हणता ना इन्व्हेस्टिगेट करा, आणि तुम्ही जसं म्हटलं तसंच असतं। आमच्याकडे फास्ट ट्रॅक चालतं, आमच्याकडे एवढा वेळ नाहीये की आम्ही ते सगळं हे करत बसू। ती जर 1 डे गेली तर कोण इन्व्हेस्टिगेट करणार? तुम्ही 8 दिवसांनी आम्हाला क्वेश्चन करायला आल्यावर मी तिला कसं उत्तर द्यायचं तुम्हाला? तुम्ही सांगा। तुम्ही जर अश्युरन्स देत असाल ना तिच्या सेफ्टी आणि मी देते ना सर। मी इथं काम करते 2 वर्ष झालं। ऐक, तू भीती बाळगू नको। हे सगळे लोक आहेत ना माझे फॅन लोक पण आहेत, हे नुसते साहेब नाहीये, हे माझे फॅन लोक पण आहेत। त्यांना मी काय व्यवस्थित कळतं। तुझी 1 महिन्याची हवी हा माझा दोस्त करेल, काहीच काळजी करू नको, टेन्शन घे।
सर जर का नाही करायची आहे तिला तर हे काय प्रेशर आहे पण नाही करायची आहे तिला जॉब क्लिअर आहे ना त्या बोलीची इच्छा नाही काय तिची जबाबदारी आहे सर जाऊ दे, नाही करायचं, जाऊ दे, विषय. आणि आता इथे कावर आणलं सर आपल्याला आणि पोलिसांना कावर पाठवलं त्यांच्याच एम्प्लॉय पैकी कोणीतरी म्हणे की त्यांना दोघांना बोलवतो आणि सगळ्यांना बाहेर काढा. हे ना कम्प्लिटली मिसलीड करणं चालू आहे सर पहिल्या मिनिटापासून. आणि जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी तरी मिसलीड होणार नाही. आम्ही बघा पोलिसांना बोलवलं होतं ना, परत तुम्ही पोलिसांना तुम्ही कावर पाठवून दिलं. ऐका तुमच्याच एम्प्लॉईने पाठवलंय सर. ऐका सर नाही हे बिलकुल मान्य होणार नाही. युगोचा इश्यू नाहीये ना, पण युगोचा इश्यू नाही. मग कसला विषय? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा का वाढवायचा? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले सर तुम्ही, तो वाढवायची गरज नाही. आम्ही पण शांततेत ऐकतो, एवढं चिडून बोलायची गरज नाही. आम्ही पण ऐकून घेतो, तुम्ही पण ऐकेल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं बघा, ते वाढू नका, जरा ओरडून इश्यू वाढू नका. तुम्ही बोला काय करायचं. तुम्ही बोला, आम्ही ऐकतोय, तुमचा रिस्पेक्ट आहे, तुमचं पूर्णपणे ऐकलं जाईल. ऐका, सगळ्यात पहिल्यांदा एका गोष्टीचा निषेध करतो. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला स्वीकारताय ना ती चूक आहे. आम्हाला प्रेशर डेव्हलप करण्याची गरज नसते, पण ते झालं डेव्हलप. त्याच्यामध्ये आता 4 गोष्टी. आणि मी जर ॲडमेंट असतो ना तर आता मी बाहेर गेलो होतो की नाही, मी बाहेरच्या बाहेर जाऊ शकलो असतो. आणि मी तुम्हाला सांगतो, आय ॲश्युअर यू की मी गुन्हे दाखल करील म्हणजे करील, किती प्रेशर येऊ द्या. पण तुम्ही मला सांगा, त्या 2 मुलांचा जो विषय त्यांच्या बाबतीमध्ये पण मी विचार करणारा माणूस आहे ना. काम करत असताना जे जे चॅलेंजेस येतात ते प्रत्येकालाच कॅपॅबिलिटीनुसार हँडल करता येतातच. अशी काही बळजबरी नसावी, चूक होते. मग चुकीला काही डायरेक्ट फाशीच आहे का दरवेळेला? असं नसतं. ते आम्ही जाणून आहोत, म्हणूनच आम्ही कुठलीही गोष्ट आहे ना अशी एक्स्ट्रीम होऊन देत नाही. आता तुम्ही बोलवल्या माझ्या माहितीप्रमाणे तो भोर नावाचा मुलगा आहे, तो माझ्या घराजवळ राहतो. त्याच्या रिक्वेस्टला 1 सेकंद पण नाही लावला, 1 सेकंद. आणि मी लगेच आलोय आतमध्ये. आणि मला कळलंय काय हवंय तुम्हाला, तर मी लगेच तिला विचारलंय की तुम्हाला ॲश्युरन्स काय हवा आहे. आता ती म्हणते की माझं जर काही बरं वाईट झालं तर काय करायचं, हा प्रश्न येतो. पण मी त्याच्यावर तिच्याशी बोलतोय, तुमच्या देखतच बोलतोय, मी काही माग पुढे बोलणार नाही. बाळा, तुझ्या कोणाचंच प्रेशर नाहीये, तू तुझ्या मनातलं सांग. नसेल करायचं ना, नाही. 12,000 रुपये पडतात ना, तिला बोलू दे. माझं काय म्हणणं आहे, आता ती तिची नाही राहिली. हे पण सांगतो, हा जर इश्यू माझ्या हातात आला ना तर हा इश्यू माझा आहे, हे लक्षात घ्या. विश्वासघात किती झाला ना तर विश्वास टाकणं सोडता येत नाही. वारंवार विश्वास टाकावाच लागतो. मी तुमच्या सगळ्यांवर विश्वास टाकणारच आहे, जरी माझे माणसं माझ्या विरोधात असले तरी सुद्धा. कारण तुमच्याकडनं चूक झाली, खेळा नाही झालेला, हे मी जाणतो. आणि हे सगळ्यांदेखत सांगायची ताकद ठेवतो. तुला 1 महिन्यात इथं खरंच सुद्धा येणार नाही याची गॅरंटी ऑनलाईन आपण मिळवतोय, हे लक्षात घे. या सगळ्यांची जबाबदारी होऊन जाईल. आता ही फ्लोअरवर हे सर्वे नसते, फ्लोअरवर टीम लीडर असते. त्यांनी मला बोलायला, तो टीम लीडर तुझ्या समोरच येणार नाही. काय सांगू तुला, तो तुझ्याशी कॉन्टॅक्ट फक्त या दोघी ठेवतील. टीम लीडर शिवाय तुम्हाला 1 महिना काढावा लागेल. आता मी नाही ऐकणार. तुम्हाला दोघींना तिला सेफ्टी सिक्युरिटी द्यायला लागेल. सेफ्टी तिची मी बघून घेईन. बस संपला विषय. तर तू डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये पण राहा. हे पण झालं पाहिजे की आम्ही जे इथं कंपनी चालवतो, आम्ही पण क्लायंट आहेत आमचे, त्यांचे आम्हाला जसं आम्ही सॅलरी यांना देतो ते आम्हाला पे करतात त्यावेळेस देतो, पण त्यांचं एक टार्गेट असतं जे आम्हाला कंप्लीट आता तुम्हाला तिच्याबद्दल सिक्युरिटी आहे ना, तर आता आपण तो विषय थांबवून टाकू. तिला इथून काढून देऊ, काही विषय घ्यायचा नाही. तिचे तुम्हाला 12,000 आम्ही सगळ्यांदेखत सांगतो, 12,000 आम्ही देऊन टाकू तुम्हाला. नाही, तुमच्या नियमाने काय, ती तुमची मुलगी नाही आहे ना, ती तुमची बहीण नाही आहे ना, तर तुम्ही लाईटली घेऊन राहिले. आमच्या पोरीची इज्जत नाही. गेले तुमचे ते 12,000 उडत. आमची पोरगी जी म्हणाल तेच होईल आणि ठेवा तुमच्याकडे. आणि आता आपण आहे ना कायदेशीर जाऊ. नाही जाऊ द्या ना. अरे इतके वाटू द्या तुम्हाला. बेशरम कुठले, लाज आहे का त्यांना? हरामखोर आहेत सगळे. एखाद्या मुलीनं एवढी गयावाया करते तरी बेशरम्यासारखे 12,000 रुपयासाठी हरामखोरी करताय. लाज नाही वाटत त्यांना? स्वतःच्या बहिणी असते, आई असते तर काय केलं असतं यांनी? मूर्ख साले.
आता चला म्हणा पोलीस स्टेशनला चला. आता आहे ना, आता बिलकुल डिस्कशन होणार नाही घेणार. आता डिस्कशन होणार नाही. आता ते मॅनेजर आणि तेच पॉशवाले सगळे घ्यायचे. आता 2 पोरं पण घ्या. लवकर घ्या आता. 112 साहेब कुठे म्हणजे 112 बोलवा. मूर्खासारखं आलोय त्या मिनिटापासून गोडगोड बोलतात आणि आतमध्ये घेतात, गोडगोड बोलतात आतमध्ये घेतात. आम्ही विचार करतो मुलींचा सेन्सिटिव्ह विषय नको 4 चौघांमध्ये घ्यायला. नाही आता जाऊ नका सर. आम्ही आहे ना माघार घेणारी वगैरे माणसं नाही आहात, तुमच्या डोक्यातनं काढा. आमचं काय म्हणणं होतं की तुम्ही भारतीय आहात, आम्ही भारतीय आहोत. 2 पोरांना डिस्कशन होणार नाही जे म्हणताय ना. हो दादा नाही आता डिस्कशन नाही. तुमचं बस खाली सुरू भाई. कधीचे बोलतो कंपनी मुर्दाबाद, ओझाईन कंपनी मुर्दाबाद, ओझाईन कंपनी मुर्दाबाद. खटले दाखल झालेच पाहिजे, खटले दाखल झालेच पाहिजे. जिथे स्त्री जातीचा अपमान होतो ती कंपनी बंद झालीच पाहिजे. 12,000 खाणारे मुर्दाबाद, 12 तास काम करणार ती लेडीज त्या कंपनीमध्ये रक्ताचं पाणी करून जे त्या लेडीजचे 12,000 बुडवतात ती कंपनी मुर्दाबाद. कंपनी बंद झालीच पाहिजे. बसा खाली. 112 बोलवा. मुर्गा धरगा आलोय तेव्हापासून डिस्कशन करू त्या भामट्यांना पहिले बोलवा. ज्या भामट्यांनी यांना शिवीगाळ केली ना त्या भामट्यांना पहिले बोलवा. आता पहिल्यांदा गोम झाला त्यांना आणि ते गायब झाले. कोजंट मॅनेजमेंट मुर्दाबाद. अक्षम कोजंट मॅनेजमेंट मुर्दाबाद. लोकल विशाखा कमिटी मुर्दाबाद. लोकल विशाखा कमिटी मुर्दाबाद. त्या मुलीला जो त्रास होतो त्या त्रासाबद्दल यांना कोणाला काहीच वाटत नाही. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं आणि यांना धकवायचं होतं. माझ्या डोक्यामध्ये असं आहे की ते जे 2 पोरं आहेत त्यांनी जे काय ऍक्ट केली त्यांना तिच्याकडनं टार्गेट काढायचं असतं, त्यामुळे ते 2-4 शब्द हॅरॅस करण्यासाठी वापरतात. आणि हा प्रकार कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वारंवार घडतो. आता नाही पैसे बिशे काहीच नाही. नको आपल्याला पैसे. समजताय का तुम्ही? ऐका. हा तर इथं प्रश्न असा निर्माण झाला की मला त्या 2 युवकांना, ते काही पाकिस्तानचे किंवा ऑस्ट्रेलियाचे नाहीये, ते 2 मुलं सुद्धा इथलेच आहेत. आणि कॉर्पोरेट कल्चरमध्ये अशा पद्धतीचं प्रेशर करून काम काढण्याचे प्रकार वारंवार घडतात. आता ज्याने हा मोबाईल धरलाय त्याने आता परवाच त्याचं 115% टार्गेट पूर्ण केलेलं आहे. त्याला त्या हॅरॅसमेंटचा सामना करावा लागतो. एक मिनिट, मी HR हेड आहे, ठीक आहे, तिचं रेजिग्नेशन अप्रूव्ह करतो, तिला 1 डे रिझाईन देऊन टाक. पैसे पेमेंट एक मिनिट थांबा. पहिले आम्ही काय बोललो होतो त्या 2 मुलांना इथे बोलवा. नंतर ऐका 2 थांबा सर. मागचे 2 तास झाले आम्ही प्रेमातच बोलतोय. त्यांच्या मागणीला मान ठेवून आम्ही परत केबिन मध्ये आलो. पहिले बात करा. 2 लड़के इधर चाहिए हमको अभी. 2.5 घंटे से का थे. आता खाली बस. किधर छुपाया उन्हें वो चाहिए. आता मी बोलेल ना, कोणीच बोलायचं नाही. आता शांत राहायचं. त्यांच्या HR मॅनेजमेंटला बोलवा इकडे. कोणीच मध्ये बोलणार नाही. हा ते HR ला बोलवा इकडे.
हे सगळी कोजंट विजन कंपनी ना नाशकाच्या बाहेर काम करावं. नाशकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ना जितेंद्र भावे आणि कोजंट विजन कंपनीचे जे नियम आहेत ना तुमचे, हे संविधानाच्या पुढे नाहीच आहे. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना पण सोडत नाही. आज जायचंच नाही आपण. आता नाही. योगेश सर इथे बसून बोलायचं. तुम्ही तिथे उभं राहूच नका. तुम्ही इकडे तुम्ही कशाला गेले हो? कोण आहे मॅडम? इधर बैठो. इथे बसून बोला. विचार काही नको आपल्याला. 3 वेळा त्यांना आता गुन्हे दाखल करायचे. तुम्हाला सांगितलं होतं मी जायला. इथे बसा ना तुम्ही. आपल्या पक्षाचे लोक इथेच बसतील आणि आता गुन्हे दाखल करायचे. आम्हाला रिसिग्नेशन आणि कोणीच बोलायचं नाही मध्ये, कोणीच बोलायचं नाही. आणि तुम्ही वारंवार ती मर्यादा क्रॉस करताय. बस ना, नाही बसणार काय? खाली बसाव तुम्ही. हो ताई बसाव खाली. बसा खाली. बस रे खाली. सर खाली बसा. हा तू खुर्ची घे पाहिजे. उभी राहा. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, ये सूरत बदलनी चाहिए. आणि आम्ही संधी त्यांना 2दा दिली. आम्ही ते सगळं लाईव्ह करतोय बरं का. काय होतं, यांच्या आहे ना काही मर्यादा असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 10 मिनिटानंतर मर्यादा तुटते. HR लीड घेतो आणि HR सांगतो मी हे 1 डे रेसिग्नेशन ऍक्सेप्ट करतो. अहो मग तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की 1.5-2 तासापासून आम्ही हे काम करतोय. हा, आणि भावेंबद्दल तुम्हाला माहिती नव्हतं का? मी कोणी चोर, दरोडेखोर, डाकू, उचक्का, माफिया, संघटनांचा लीडर, मॅनेजमेंटला ब्लॅकमेल करणारा असा कोणीच नाहीये. काय पाहिजे मला? माझी पण एक लेक आहे 27 वर्षाची. तिच्या आयुष्यात जर असा प्रसंग घडला तर मी बाप म्हणून माघार घेणार नाही. आज त्या बाळाचा बाप इथं नाहीये, त्या बाळाची आई इथं नाहीये आणि ती ओरडून सांगते, ऊर फाडून सांगते की मला इथं सुरक्षित वाटत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं ओके फाईन 1 डे रिझाईन द्या. पुन्हा त्यांचं टुमणं चालूच. कुठे चालू आहे? पत्ता सांगा ना. पत्ता हे चालू आहे कॅनडा कॉर्नरला तुमच्या ACB ऑफिसच्या आसपास येते. समोर काय रे? टिबेटियन मार्केट जवळ. नाही तिबेटियन नाही आहे. बिझनेस स्क्वेअरची बिल्डिंग आहे. तिथं सगळ्यांनी जमा, सगळ्यांनी या. आणि प्रेशर करून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडवून आणून एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम नाही. हे त्यांना 3दा सांगितलं. आणि याच्यामध्ये माझे माणसं खूप आहेत. या कोजंटमध्ये माझे माणसं खूप आहेत. म्हणून मी 2दा गेलो त्यांच्या केबिन मध्ये. आणि त्या केबिन जे चालवतात त्यांचे टाळके काही ठिकाणावर नाहीयेत. हा प्रॉब्लेम झाला. आता वास्तविक मी आतमध्ये जाऊन काय सांगितलं त्यांना की त्या मुलीला चांगलं फील होत नाही. त्याच्यावर तिथली हेड काय म्हणते, 1 महिना तिला ठेवलं तर तिने मग कंपनीच्या फ्रेम मध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे तिचा अविश्वास त्या मुलीवर. तिकडनं काही शिकून आलेले MBAतले पोट्टे असतात. काहीतरी टाळकं ठिकाणावर असेल. आम्ही आपलं शांतपणे सगळ्या गोष्टी मांडतो आणि ते मान्यच करत नाही. त्या मुख्य मॅडमनी जर म्हटलं नसतं की लाईव्ह ओके लाईव्ह चालू आहे तर चालू आहे, आणि जे शब्द तिने 1.5 तासानंतर बोललेत ते जर आधी बोलले असते तर काहीच केलं नसतं. बरं बाय फ्लूक आले त्यांच्यात शब्द तर ते मी उचलून घेतले स्वतःहून. स्पॉन्टेनियसली मी ते शब्द उचलून घेतले आणि त्यांना मान्यता द्यायला लागलो. त्याच्यातही ते मध्ये मचमच करताय, चुकीचं बोलताय, खोटं बोलताय. आणि हे बघा, तुम्ही कितीही काहीही बोंबा मारा कोजंटच्या लोकांनो, तुमची विश्वासार्हता बाजारात नाही आणि जितेंद्र भावेची विश्वासार्हता बाजारात 100% लक्षात घ्या. आणि हे सगळं मी दाखवतोय मुद्दाम. मला काहीच लपवायचं नाही. तुमच्यात हिंमत नाही, तुमच्या मनगटात जोर नाहीये. सक्षमतेनं तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकले नाही. आणि मग HR मॅनेजमेंटच्या थोड्या वेळाने डोक्यात आलं. त्यांनी आम्हाला इथे शब्द देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सुद्धा स्वीकार केला आम्ही. आमचं काहीच म्हणणं नव्हतं. पोरगी सुरक्षित नागपूरला गेली, आमचं का आई म्हणणं नाही. कमिटीमध्ये पत्ता टाका ना. नाशिककर म्हणून आमची ती जबाबदारी आहे. तिच्या आईबापाच्या पदरात ती पोरगी टाकावी, तिचे पैसे तिला मिळावे, या व्यतिरिक्त आमचं काहीच म्हणणं नव्हतं. पण तरीही ॲडॅमेंट नेचर, अडेल तट्टूपणा सातत्यानं सुरू आहे. म्हणून आता आम्ही त्यांच्या दारात बसलोय. आता इज्जत त्यांची जाते, आमची जात नाही. आणि आम्हाला इगो करायचाच नव्हता, करतच नाही आम्ही इगो. त्यांनी केला आणि त्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे.
तर या कॉर्पोरेट कल्चरमध्ये चाललेलं एक्सप्लॉयटेशन जे आहे त्याला वाचा फोडणं आणि मुलांना चांगलं ॲटमॉस्फिअर देणं हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळपास यशस्वी होत आलेलो आहोत। आता पुन्हा कोण पुढाकार घेऊन बोलेल तर माझी माणसं काही त्यांच्याशी बोलणार नाही, मी स्वतः बोलेल आणि विषय कसा सेटराईट होईल, ती मुलगी कशी नागपूरला जाऊ शकेल ही गोष्ट आम्ही पाहू। शेवटी माणसं आहेत सगळी, ती पण भारतीय। 2-3 जण बोलू शकतात का आपण लाईव्ह मध्ये सगळं लाईव्ह मध्ये बोला 2-3 बघा सर, इथे बघा आता तुम्ही बोलायचं नाहीये, कोणीच बोलू नका आपल्यातले, कीप क्वाइट, फालतूपणा। 2-3 जण बोलू शकतात का तुमच्या लाईव्ह मध्ये मी बोला। एकटाच बोलेल तुमच्याशी आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो काही बोलायची गरज नाहीये। मी स्पष्ट सांगतो त्या मुलीची 1 महिन्याची सॅलरी वगैरे मिळणार नाही। त्या मुलीला आजच्या आज तुम्ही डेसिग्नेशन देऊन तिच्या नागपूरला जाऊ द्या, तिच्या पायात बेड्या मारू नका। तुमचे कुठलेही काहीही अशा मागण्या ज्या आमच्या दृष्टीनं आमचा परत पित्त खवळवतील असं काही करू नका। स्पष्टपणाने सांगतो त्या 2 पोरांना सुद्धा तुम्ही काय करायचंय तुमचं ते मला गॅरंटी हो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये माफी नाहीये। ते 2 पोरं आता इथपर्यंत उसळले गेले ना तर ते संपले बिचारे। हे आमच्याकडनं झालेलं पातक आहे, हे सुद्धा मी लाईव्ह सांगण्याची ताकद ठेवतो माझ्यामध्ये। त्या पोरांचं जीवन उद्ध्वस्त करणं आमचं टार्गेट नाही, तर त्यांना तुम्ही काय करायचंय त्या पद्धतीनं करा। त्यांच्या विरोधात काय आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे करणार नाही। त्या मुलीला स्वातंत्र्य द्या, त्या मुलीच्या भावनांची कदर करा, ती रडून रडून सांगते, बाकी आम्हाला काही म्हणणं नाही। तिची सॅलरी देऊन टाका आणि तिला 1 डे रेसिग्नेशन जे आहे ना ते प्रॉपर द्या, त्याच्यात काही खोडसाळपणा करू नका, पटकन प्रिंट या करा। गोष्टी 2 मिनिटं तुम्ही मॅडमशी आश्वासन घ्या, आता लेटर घ्या। आश्वासन आता करू ना, आता नाही, लेटर कारण आहे ना, शांत बसा। ऐका सर, तुमच्या याच या मागण्या आम्ही दोन्ही पण पूर्ण करायला तयार आहे। याच्यामध्ये त्या मुलांचं असं होणार, त्यांचं रेजिग्नेशन आम्ही तयार करतोय, त्यांचा एखाद्या वेळेस आमचे प्रयत्न तर करेल, पण तुम्ही म्हणताय तर रेजिग्नेशनच घेऊन टाकतो आम्ही। कोणाचं? त्या 2 मुलांचं ज्यांना हॅरेसमेंट केलं, परत सांगतो त्याला दुसरा पर्याय नाही, कॉर्पोरेट लेवलला हेच काम होतं। अहो त्यांचं रेसिग्नेशनची मी मागणीच केली नाही ना दादा, त्यांच्यावर ऍक्शन काय घेऊ ऍक्शन आम्ही? घेतोय दादा, दुसरं काही नाही। ते तुमच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही मी काही action बोललेलो नाही। या अहो, माझी पोरगी सोडली तुम्ही, माझं काहीच म्हणणं नाही ना राहिलं इथं। चालेल तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घ्या नका घेऊ, या तो दिवशी. तुमचा प्रॉब्लेम आहे, कारण ते पोरं जर चुकीचे वागत असतील ना ते परत तक्रार माझ्याकडेच येणार आहे। त्यामुळे तो काय मी तुम्हाला काही कंपेल करत नाहीये। त्या मुलीला सोडा, तिचे आर्थिक नुकसान टाळा आणि विषय संपवा, चालेल सर, बाकी काही म्हणणं नाही आमचं। आणि त्या मुलांच्या बाबतीत आहे ना, लेटर लगेच चालेल। हो लगेच लगेच आम्हाला फायनल करून प्रॉब्लेम टाका। सॉल्व्ह करायचा आहे, हा बरोबर आम्हाला क्रिएट पण करायचं आहे। दादा, आम्ही ओळखतो तुम्हाला चांगलं. सोनू, नाही का this problem? प्लीज डोंट टॉक, आपण इथेच मागून घेऊ ना, प्लीज सिट डाऊन। दादा आम्हाला माहिती तुम्ही कधीच वाढवायची नाही या गोष्टी, फक्त आम्ही तर तिथेच सांगतो. बसून मागतोय मी त्यांना। हा ठीक आहे नाही मी सांगतोय त्यांना, का सांगतो? दादा दादा तुम्ही पण हायपर नका होऊ. आम्ही आणून देतो, शांत बस, आम्ही आणून देतो। त्यांना करायचं ते इथे येतील, तुम्ही शांत बसा। तू शांत बस आता। हा मुद्दा आहे। हो सर पाणी पाजा आम्हाला, हो सर पाणी पाजा ना, पाणी। एकच चाललंय त्यांच्या पाण्यात काहीतरी ये मुझे बोले कि उसने एक बार पिलाया था ऐसा कुछ। अरे साधे माणसं आहे भाऊ आम्ही, VIP थोडी। भावी शहर शंभू शंकरासारखे 20 पिले तरी ते उभेच राहतील। सर, त्या मुलीकडनं एक रिझायनेशन देऊ ना, देऊ ना, लिगली सगळं देऊ, टेन्शन नका घेऊ। कुठे आहे ती? नाही याच्यावर तू लिहून टाक, तुला सवय का रेसिग्नेशन लेटर कोण लिहितो ते लिहितो सर मला काहीतरी हो सर सर रजिस्टर द्या, हो सर हे लिहू. एक रजिस्टर द्या, रजिस्टर।
आता असं ठरलं आहे की आपली जी मुलगी आहे तिचं रेसिग्नेशन 1 डे घेतलं गेलेलं आहे. तिचा हिशोब आजच्या आज इथल्या इथे सेटल होतोय. ते त्यांच्या बाजूला, आपण आपल्या बाजूला. आणि त्या मुलांना त्यांनी नियंत्रणात आणावं. पण नियंत्रणात आणण्यासाठी काय शिक्षा द्यावी हे आम्ही काही सांगितलेलं नाही. कंपनीचं स्वातंत्र्य कंपनीला दिलं गेलेलं आहे. कंपनीनं त्या 2 मुलांचं काय करायचं ते त्यांनी ठरवावं. हे सांगणारा राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत असलेल्या पक्षाचा मी संस्थापक अध्यक्ष या नात्यानं अशा पद्धतीनं जाहीर करून त्यांच्या पुढे वस्तुपाठ देतोय की मी माझ्या पॉलिटिकल करिअरचा किंवा माझ्या पार्टीचा काहीच विचार करत नाहीये. कारण मला कोजंट नाशिकमध्ये पाहिजे. माझी मागणी कोजंट हटाव ही कधीच नाही, नव्हती, नसेल. चुकीचे कामं चालले तेवढे बंद करा. आणि इथं 500 लोक काम करत असतील तर 5000 पोरं कामाला येऊ द्या. आमचं काहीच म्हणणं नाही. इन बिटवीन त्यांचे जे काही मिनिमम वेजेस आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी खूप काही बोललो. 21,000 रुपये त्यांचं मिनिमम वेजेस आहेत. ही मागणी मी एकदम पोलाइटली त्यांच्याकडे मागतोय की सगळ्यांनीच ते देण्याचा प्रयत्न करा. परवडतच असं नसतं हेही मला कळतं, पण ही एकदम पोलाइटली माझी मागणी आहे. त्याच्यावर काही विचार करा. कारण आता इथे जे लोक कामाला आलेले आहेत त्यांनी मंजूर केलेला पगार येतो, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. या मुलींनी पण 12,000वर स्वीकारलेली नोकरी आहे. त्यांनी काही बंदूक लावून तिला दिलेली नोकरी नाहीये. त्याच्यामुळे ही मागणी अतिशय विनम्रपणे मी ती मागतोय. मंजूर करायची नाही करायची ही त्यांची जबाबदारी. वंदे मातरम. परत मग दुसरं चालू कर. फक्त आम्हाला एम्प्लॉईचं आता इथे तिचं नाव आहे, इथे तिथे सिग्नेचर आहे. ठीक आहे, तर तिचं इथे कन्सर्न आहे की मला रिझाईन द्यायचं, आम्हाला इतकंच लागतं. ओके, तर ऍज पर पॉलिसी हे असं होऊन जाईल. तर उद्या जेव्हा ER तिला कॉल करेल, तिच्या FNF ला 1-2 मिनिटं येईल, ती सिग्नेचर करेल आणि मॅटर क्लोज होऊन जाईल. तिला तिचा एक्सपिरियन्स लेटर पण भेटेल मेलवर आणि तिची सॅलरी, तिचं जे अकाउंट आहे मेन्शन त्या पे आउट डेला भेटेल. असंच आहे ना? हो. पेन कागदाने मला लिहून द्या. ही एम्प्लॉई होती, हिच्याबद्दल असा संबंध झाला होता. त्याच्यात आमच्या यशस्वी बोलण्या झाल्या आहेत. काय झालंय काही लिहू नको. सही करून अरे मेरे दोस्त सर कल साइन करने को बुलाया. जवळच पोलिसांची गाडी उभी खाली बघा 112ची. आपल्या कॅनडा फायनल लोकेशन एक मिनिट द्या बरं. जानवी मैडम कल उनको कॉल करेगी और 4:30 पावणे 5 पर्यंत तिथे दवाखान्यात हजर राहणे आणि ते पेशंटच्या आईला आणि हजबंडला काय माहिती द्यायची ती सांगणे आणि डॉक्टरांना आणि अजून ऑनलाईन लेकिन आप ध्यान रखना चाहिए. हा ऐका, कोजेंट कंपनीच्या HR मॅनेजमेंटनी 1 डे रेझिग्नेशन जो आहे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. रुचिका ढोमणे ही नागपूरची मुलगी आपल्याकडे तक्रार घेऊन आली होती. तिची तक्रार आपण कोजेंट मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवली. घमासान झालं 2-4 तासाचं आणि त्याच्यामध्ये तिचं 1 डे रेसिग्नेशन जे आहे ॲक्सेप्ट झालेलं आहे. तिची कुठलीही आर्थिक पिळवणूक होणार नाही आहे आणि प्रोसेसला 24 तासाची कोजेंट कंपनीने मुदत मागितली, ती आपण दिलेली आहे. उद्या त्यांच्या HR मॅनेजमेंटकडनं रुचिकाला फोन येईल आणि अकॉर्डिंगली ती इथे पोहोचेल आणि ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, डॉक्युमेंटरी फॉर्मॅलिटीज, त्या ती कंप्लीट करेल आणि त्यानंतर तिचा हा इथला सगळा व्यवहार थांबवून तिचं एक्सपिरियन्स लेटर तिला इन डिटेल व्यवस्थित दिलं जाईल. तिचं करिअर कुठेही बर्बाद होईल असं कुठलंही वाक्य त्याच्यात नसेल आणि बाकीचे सगळं स्वातंत्र्य तुमच्या एंडचं ते आपण त्यांना देऊन टाकलेलं आहे आणि त्याबद्दल आम्हाला काहीही कळवायची बळजबरी तुम्हाला नाही.
तुम्ही तुमच्या त्या एम्प्लॉईचं काय केलं काय नाही केलं आम्ही फोन सुद्धा करणार नाही. कारण याच कंपनीमध्ये आय अश्युअर यू 50% लोक माझे फॅन आहेत आणि माझा त्यांच्यावर विश्वास जास्त आहे. कारण ज्या विवेकासाठी आणि ज्या न्यायासाठी मी ही धडपड करतोय तो विवेक आणि न्याय इथे मला मिळेल याची खात्री वाटते. मिळेल. कोजंट मॅनेजमेंट तुला सन्मानाने बोलवेल. तू ते सगळा कंप्लायन्स देऊ यांना सी ऑफ करायचं आहे. वंदे मातरम. एम्प्लॉयमेंटचे पण आपल्याला गरज आहे. देतो ना कितीतरी माणसं पाठवेल पण आता काय झालं मीच खून